विधिमंडळ अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण ही केवळ संसदीय परंपरा नाही, तर ते घटनात्मक बंधनही आहे. राज्य सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा या अभिभाषणात असतो. पण मग अभिभाषणावरून राजकीय विरोध का निर्माण झालाय? तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन थेट म्हणतात, ही प्रथाच रद्द करा. मग प्रश्न निर्माण होतो, राष्ट्रपती व राज्यपालांचे अभिभाषण का होते? ते न वाचल्यास कायदेशीर परिणाम काय? आणि खरंच ही प्रथा बंद होऊ शकते का? आजच्या व्हिडिओत सगळं स्पष्ट आणि सखोल समजून घेऊयात. नमस्कार, मी विहंग ठाकूर. राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे अभिभाषण हे केवळ औपचारिक किंवा प्रतिकात्मक भाषण नसतं. ते प्रत्यक्षात सरकारची अधिकृत धोरणात्मक घोषणा असते. या अभिभाषणातून सरकार आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेते आणि पुढील वर्षात कोणत्या दिशा, योजना व धोरणांवर काम करणार आहे याचा स्पष्ट अजेंडा विधिमंडळासमोर मांडते. महत्त्वाचं म्हणजे हे भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे वैयक्तिक मत नसून मंत्रिमंडळाने तयार केलेल्या आणि सरकारची भूमिका मांडणारे अधिकृत निवेदन असते. म्हणूनच या अभिभाषणाला घटनात्मक आणि राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व असतं. भारताच्या राज्यघटनेत राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. अनुच्छेद 87(1) नुसार लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच तसेच दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपतींचे अभिभाषण होणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अनुच्छेद 176(1) मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकानंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांचं अभिभाषण अनिवार्य करण्यात आलंय. ही तरतूद केवळ परंपरेचा भाग नसून घटनात्मक बंधन असल्यानं ती टाळता येत नाही. राष्ट्रपती किंवा राज्यपालांचं अभिभाषण प्रत्यक्षात मंत्रिमंडळ तयार करतं. या भाषणाचा मजकूर पूर्णपणे सरकारच्या धोरणांवर, निर्णयांवर आणि कार्यक्रमांवर आधारित असतो. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची भूमिका केवळ त्या तयार केलेल्या अभिभाषणाचे सभागृहात वाचन करण्यापुरती मर्यादित असते. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना या भाषणामध्ये कोणतेही बदल करण्याचा अधिकार नसतो. ते स्वतःचा मजकूर त्यात घालू शकत नाही. तसेच सरकारने तयार केलेलं अभिभाषण वाचण्यास नकार देण्याचाही अधिकार त्यांना नाही. म्हणूनच अभिभाषणाच्या संदर्भात ते स्वतःची मते मांडत नाहीत, तर सरकारची भूमिका मांडणारं घटनात्मक मुखपत्र म्हणून काम करतात. राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडली आहे. 1974 मधील शमशेर सिंग विरुद्ध पंजाब सरकार या खटल्यात न्यायालयाने ठामपणे सांगितलंय की राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी त्यांनी आपले सर्व अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरले पाहिजेत. म्हणजेच राज्यपाल स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यानंतर 2016 मधील नबाम रेबिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका अधिक ठळक केली. अधिवेशन बोलावणे, ते स्थगित करणं तसेच विधानसभेत अभिभाषण वाचणे ही सर्व कामे राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करावीत, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. याचा साधा अर्थ असा की या बाबतीत राज्यपालांची वैयक्तिक मर्जी किंवा इच्छेला कोणतेही घटनात्मक स्थान नाही. त्यात अलीकडच्या काळात राज्यपालांच्या अभिभाषणावरून वाद अधिक तीव्र होताना दिसत आहेत. तमिळनाडूमध्ये राज्यपाल R.N. रवी यांनी सलग 4 वेळा संपूर्ण अभिभाषण न वाचताच किंवा ते अपूर्ण ठेवून सभागृहातून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तमिळनाडूतील द्रमुक सरकार आणि राज्यपाल यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला. ही परिस्थिती केवळ तमिळनाडूपुरती नाही, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्येही राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण वाचण्याचं टाळल्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी तर राज्यपालांनी सरकारने दिलेल्या मजकुराऐवजी स्वतःचाच मजकूर वाचल्याचे आरोप झाले. या प्रकरणावर राज्यपालांचं म्हणणं असं आहे की मंत्रिमंडळानं तयार केलेल्या भाषणात तथ्यात्मक चुका होत्या. मात्र इथे खरा प्रश्न उभा राहतो तो असा की त्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? घटनात्मक दृष्टिकोनातून पाहता हा अधिकार राज्य सरकारकडे आहे.
राज्यपालांकडे नाही. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी या संपूर्ण प्रकरणावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणतात, जर राज्यपाल सरकारने तयार केलेलं अभिभाषण वाचायला तयार नसतील तर ही परंपरा ठेवण्याचा अर्थ तरी काय? स्टॅलिन यांचा आरोप असा आहे की राज्यपालांचा हस्तक्षेप सातत्याने वाढताना दिसतोय. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या अधिकारांवर गदा येते. त्यांच्या मते राज्यपालांकडून अशा प्रकारे अभिभाषण टाळणं हे लोकनियुक्त सरकारचा अप्रत्यक्ष अपमान आहे. याच पार्श्वभूमीवर अभिभाषणाची ही पद्धत आता कालबाह्य झाली असून तिचा पुन्हा विचार होणं आवश्यक आहे, असं स्टॅलिन यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळेच राज्यपालांचे अभिभाषण अनिवार्य करणारी तरतूद काढून टाकण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी पुढे ठेवली आहे. या प्रश्नाचं थेट आणि स्पष्ट उत्तर आहे, हे सोपं नाही. कारण राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची ही प्रथा केवळ परंपरेचा भाग नसून घटनेत स्पष्टपणे नमूद केलेली तरतूद आहे. त्यामुळे ती एखाद्या प्रशासकीय आदेशाने किंवा सरकारच्या निर्णयाने रद्द करता येत नाही. ही प्रथा बंद करायची असल्यास घटना दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी संसदेत आवश्यक बहुमत मिळवावं लागतं, राज्यसभेची मंजुरी घ्यावी लागते आणि काही प्रसंगी राज्य विधानसभांचीही संमती आवश्यक ठरते. म्हणजेच या प्रकरणात व्यापक राजकीय सहमतीशिवाय कोणताही बदल शक्य नाही. या संघर्षावर तातडीचा आणि ठोस उपाय सध्या तरी दिसत नाहीये. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या लोकनियुक्त सरकारांच्या कारभारात राज्यपालांचा हस्तक्षेप वाढल्याने राज्यपाल हे पदच मोडीत काढण्याची मागणी नेहमी केली जाते. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी सरकारी आयोग आणि पुंछी आयोग यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर काही मर्यादा घालण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र या दोन्ही आयोगांच्या शिफारसी आज तागायत कागदावरच राहिल्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेलीच नाही. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही एक महत्त्वाचा निर्वाळा दिलाय. राज्यपाल किंवा राष्ट्रपतींवर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी कोणतीही ठराविक कालमर्यादा घालता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यपाल आणि लोकनियुक्त सरकारांमधील संघर्ष लवकर कमी होण्याची चिन्हे सध्या तरी फारशी दिसत नाहीयेत. पण लक्षात घ्या, राज्यपालांचं अभिभाषण ही केवळ संसदीय परंपरा नाही, तर घटनात्मक गरज आहे. राज्यपालांचे कर्तव्य आहे की त्यांनी राज्य सरकारने तयार केलेले भाषण सभागृहातच वाचले पाहिजे. पण जेव्हा हे कर्तव्य टाळलं जातं तेव्हा राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अटळ बनतो. मग सर्वात मोठा प्रश्न आहे, ही परंपरा जपली जाईल की संपुष्टात येईल? तर त्यात एक गोष्ट स्पष्ट आहे, अभिभाषण ही फक्त औपचारिकता नाही, ती सरकार आणि घटनात्मक व्यवस्था यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तर राज्यपालांच्या अभिभाषणाची ही प्रथा रद्द झाली पाहिजे या मागणीबाबत तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.